तर मला बघणाऱ्या तुम्ही पण माझ्या जवळच्या मैत्रिणीच आहात आणि मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा तुमची काळजी घ्यावी म्हणून मी तुम्हाला हे सांगते ॲक्च्युली. माझं जरा काम होतं, कामानिमित्त मी बाहेर आली होती. बँकेमध्ये जायचं होतं मला, HDFC बँकेमध्ये. म्हटलं चला बाहेर आलं आहे तर करीनासाठी काहीतरी घेऊन जाऊ. मग तिला मी फोन केला की काय आणू म्हटलं, तर तिने मला 2-3 गोष्टी सांगितल्या आहे, त्या मी आता घेऊन जाते तिच्यासाठी. ॲक्च्युली करीना सध्या खूप डाएट करते, त्याच्यामुळे खूप वेट लॉस. आणि श्री क्वालिटी स्वीट्स अँड फूड्स इथे मी आलेली आहे. करीनाला काहीतरी खाण्यासाठी घेऊन जाऊ म्हटलं. इथून केलं आहे तिने. आता हे इथे गरम गरम पाववडे आणि समोसे तळले जात आहेत, तर मग मी आता तेच घेतलं. काही अंगूर मलाही घेते तिच्यासाठी. हे पा छोटं बाळ, पा ते छोटं बाळ कुठे आपलं. आली छुना, आली छुना, काबला लपून बसली. चल बाहेर आहे शेरू. खबर असा बसलाय तो घाबरला. चलो 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 या मॅडम. मैंने उगाच अंडा उबाला. मुझे तर नाही, नाही, लेट हो गई. आणि माझा एक अंडा घेतला, चावला आणि मग मी त्याला वाढला, खाल्ला पण नाही. आणि आम्ही अनहेल्दी ब्रेकफास्ट खात आहोत. टाइम झाला आहे 2:15. माझा लंचचा ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट केला, अंडे खाल्ला ना. अच्छा. टाइप ऑफ ऑर्गनायझेशन क्या है? मी विश्वास कराल की नाही, परंतु आत्ता लिटरली रात्रीचे 12 वाजलेले आहेत. आत्ता जस्ट अर्धा तासापूर्वी मी माझं फेस वॉश करून नाईट स्किन केअर केलं. आणि कधी कधी असं होतं नाही का, कंटाळा येतो बुवा, खूप उशीर झाला आहे आता आणि कंटाळा येतो. तसं मलाही कंटाळा येतो, परंतु मला आलेला कंटाळा मी स्वतःच झटकून टाकते की नाही आपल्याला हे करणं गरजेचं आहे. मागे पण मी 1-2 व्हिडिओपूर्वी तुम्हाला सांगितलं होतं बघा, की मी एका ठिकाणी गेले होते आणि मला 3-4 बायकांनी कॉम्प्लिमेंट दिले. आपण जे म्हणतो ना, खूबसूरती देखने वाले की आँखों में होती है. मला पहिल्यापासूनच सुंदर लोक, सुंदर व्यक्ती, सुंदर फुलं, सुंदर सगळ्याच गोष्टी खूप आवडतात. आणि त्यात काही नवल नाही, मला माहिती आहे. सगळ्यांना सुंदर गोष्टी आवडतात, तसंच मला पण सुंदर गोष्टी आवडतात. तर नुसतं मला आवडताच नाही, तर मला सुंदरतेची तारीफ करायलासुद्धा आवडते. म्हणजे खूपदा असं होतं की मी एखाद्या ठिकाणी गेले, मग ते ट्रॅव्हल करत असेल, हॉस्पिटल असेल, एअरपोर्ट असेल, काही असेल, आणि मला जर तिथे सुंदर लेडीज, लहान मूल, टीनेजर, सिनियर सिटीजन दिसले, तर मी लगेच सांगते की तुम्ही खूप छान दिसताय असं. आणि पुरुष सुंदर दिसत नाही असं नाही, परंतु आपण पुरुषांना जाऊन नाही म्हणू शकत. ऑब्वियसली सुंदर असले तर तेही वाटते की हो छान आहे. टीनेजर मुलगा असेल, यंग गाय असेल तर वाटते की हां वाव किती हँडसम आहे, परंतु त्यांना मी जाऊन नाही सांगत मात्र. हां, तर मला पहिल्यापासून ही सवय आहे. चला, सोशल मीडिया तर मी आत्ता आली. हां, तर माझं म्हणणं हेच आहे की सुंदरता बघणाऱ्याच्या डोळ्यात असते, देखणेवाले की आँखों में होती है. आणि आपण कुणाकडे बघताना आपण जर ठरवलं की मला चांगलं काही बघायचं आहे, तर आपल्याला नक्कीच चांगलंच दिसेल. आपण जर ठरवलं की नाही या समोरच्या व्यक्तीमध्ये काहीतरी, तर आपण मग नावं ठेवू शकतो, काय ही अशीच, ही तशीच, हिचं नाक असं, तो भागच वेगळा आहे. चला, तेव्हाही मी तुम्हाला सांगितलं होतं की मला 2-3 बायकांनी कॉम्प्लिमेंट दिले. मी हे तुम्हाला का सांगते माहिती आहे का, प्रामाणिक माझा हेतू सांगते की माझी प्रामाणिकपणे ही इच्छा आहे. जसं मी माझ्या स्वतःच्या सख्ख्या बहिणींना सांगते, माझ्या जवळच्या मैत्रिणींना सांगते, तर मला बघणाऱ्या तुम्ही पण माझ्या जवळच्या मैत्रिणीच आहात आणि मला असं वाटतं की तुम्हीसुद्धा तुमची काळजी घ्यावी म्हणून मी तुम्हाला हे सांगते ॲक्च्युली. आता आज मी एका ठिकाणी गेले होते कामानिमित्त. तिथे एक लेडीज होती, तर तिने मला असं, मी बाजूच्या काउंटरवर होते पण तिने मला ती काउंटरच्या आतमध्ये होती, तिने मला जवळ बोलवून घेतलं
आणि मला वाटलं ही का बोलवते बुवा मला, आणि ती मला बोलली की तुम्ही खूप छान आहे. तर मम्मी म्हटले थँक्यू. आणि मग मी बसले. त्याच्यानंतर मग माझ्या डिटेल्स वगैरे घेणारा तिच्या बाजूचा पर्सन होता. पण तिने काय केलं, मी जेव्हा त्याला माझा नंबर दिला ना, तर मग तिने मला नंतर जेव्हा मी परत गेली तिथे त्या काउंटरवर, तिने मला तिचा मोबाईल दाखवला आणि तिने माझा नंबर जेव्हा मी त्या मुलाला सांगितला, तेव्हा तिने तो मोबाईलमध्ये तिच्या सेव्ह केला आणि तिने माझा नंबर ब्युटिफुल सोनाली पवार अशा नावाने केला. तर मला असं खूप हसायला आलं नाही का. आणि मेन म्हणजे मी काही रेडी वगैरे होऊन नव्हते गेले, आहे त्याच लुकमध्ये जसं आत्ता स्किन केअर वगैरे केलेलं होतं ना, बस अशीच गेले होते. चला बो रेडी होऊन गेले आणि खूप छान दिसत होते. ती बिचारी स्वतःच खूप मनाने चांगली असेल. आणि मी तिला सेम डायलॉग पण बोलले की तुम्ही स्वतः पण खूप छान आहात आणि म्हणून तुम्हाला मी एवढी छान वाटते म्हटलं. ती बोलली की तुम्ही संतूर सासू बनाल बुवा. म्हणजे तिला असं वाटलं ना, ते मुलांच्या पण डिटेल वगैरे दिल्या. तर तिला जेव्हा कळलं की यांचा मुलगा 26 वर्षाचा आहे बुवा, 27चा होईल आता, तर ती बोलली, आपण म्हणतो संतूर मॉम, पण त्या बोलल्या की तुम्ही संतूर सासू बनाल. असं खूप मला असं छानही वाटलं. त्याच्यानंतर अजूनही एक दोघींना, मग ते सगळेजण, एरिया छोटा असल्यामुळे बाकीच्या पण एक दोघी ते सगळं आमचं डिस्कशन ऐकत होत्या आणि त्यांनी पण नंतर कॉम्प्लिमेंट दिलं. तर मला छान वाटलं आणि आपल्याला छानच वाटतं नाही का. इव्हन मी घरी आल्यावर करीनाला सांगितलं पण की अगं तिथे असं असं झालं. आपण ज्या लोकांना आहे ना, लहानपणी म्हणा किंवा खूप वर्षापूर्वीपासून ओळखतो आणि परत खूप वर्षांनी बघतो, मग आपण त्यांच्याबद्दलच जजमेंट पास करू शकतो किंवा बोलू शकतो, सांगू शकतो. तर आता मग असं ठिकाण कुठलं असतं, आपलं माहेरचं. कारण आपण आपल्या माहेरच्या ठिकाणी खूप वर्ष राहिलेलं असतो, 20, 22, 25 आपलं लग्न होईपर्यंत. तर आपण अनेक लोकांना ओळखत असतो आणि बऱ्याच वर्षांनंतर किंवा काही काळानंतर आपण गेलो आणि अशा काही लेडीज, जेंट्स आपल्याला दिसले की जे आपल्याला असं वाटायचं की बापरे, हे त्यावेळेस म्हणजे तरुणपणात, तारुण्यामध्ये किती छान दिसायचे बुवा. आणि जर त्यांनी स्वतःची काळजी नाही घेतली, ऑब्व्हियसली ओल्ड एजमध्ये ते कोणी पण, जर आपण स्वतःची काळजी नाही घेतली, तर जे एजिंग साईन आहे, जे मी नेहमी सांगते, जे की नॅचरल आहे एकदम, स्किन लूज पडणं, स्किनवर रिंकल्स येणं, हेअर ग्रे होणं आणि बरेच बरेच चेंजेस आपल्या बॉडीमध्ये होतात. आणि ते प्रत्येकाच्या होतात. ठराविकच लोकांच्या होतील आणि काही लोकांच्या नाही होणार असं काही नाही. तर ते प्रत्येकाच्याच होतात. ते एकदम नॅचरल आहे आणि ते आपण आनंदाने स्वीकारलं पाहिजे. त्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही आहे. परंतु हो, आपण जर आपल्या स्वतःची काळजी घेतली, जेवढी आपल्याकडून शक्य आहे तेवढी, काही नियम आपण फॉलो केले, तर नक्कीच आपण त्या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. तर अशा खूप सगळ्या लोकांना मी भेटते किंवा बघते असं म्हणा. आता मी माझ्या लग्नाला 28-29 वर्ष झाले आणि मी लग्नानंतर आत्ता इथे राहायला आलो, तर एवढ्यात आत्ता जास्त जाते तुम्हाला दिसतंय. अदरवाईज इतकी वर्ष माझं खूप काही माहेरी जाणं येणं कधी नव्हतं. तर खूप असे लोकांना मी बघते. मग ते लग्न कार्यामध्ये असो किंवा दुःखासुखाच्या कार्यक्रमामध्ये असो, किती सुंदर होती, कशी दिसायला लागली, साहजिक आपल्या मनात येतं नाही का, की बुवा ही किती सुंदर होती. ती येतं ना, ती का येतं, किंवा हा किती छान होता दिसायला, होता. तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचं आहे. तर असे लोक दिसतात आणि तेव्हा माझ्या डोक्यात साहजिक असे विचार येऊन जातात. इवन मागे पण आम्ही एका मोठ्या शॉपमध्ये गेलो होतो असंच शॉपिंग करायला. ते ब्रदर्स होते. आता ते कोण काय एवढं सांगत नाही, कारण माझे बाहेरचे लोक बरेच माझे व्हिडिओ बघतात. तर ते ब्रदर्स होते 3-4 आणि जसे आईवडील असतात तसे मुलं होतात. तर त्यांचे आईवडीलही खूप छान होते. ते तर 3-4 ब्रदर्स खूप छान होते, खूप हँडसम होते, गुड लुकिंग होते. जेव्हा मी टीनेजर होते तेव्हा, माझ्यापेक्षा सिनियर होते ते लोक. त्यांचं नेहमी येणं जाणं असायचं, काही कामानिमित्त नेहमी येणं जाणं असायचं आमच्या घरी असं म्हणा. तर आमचे काही नातेवाईक वगैरे नव्हते, पण फॅमिली फ्रेंड आपण म्हणू शकतो. तर खूप हँडसम होते आणि मी बऱ्याच वर्षानंतर, म्हणजे मी तुम्हाला सांगते, जवळजवळ मी 25-30 वर्षानंतर मी त्या लोकांना बघितलं. आणि आता एवढं वय आणि ते मलाही सिनियर होते, तर आत्ता ते त्यांच्या एजच्या कुठल्या टप्प्यात असाल तुम्ही समजू शकता. पण त्यांना बघितल्यावर मला हे रिअलाईज झालं की यांनी स्वतःला मेंटेन नाही केलं.
म्हणजे वेट वाढलं वगैरे नाही आहे, वेट त्यांचं कमीच आहे, सगळे मेंटेन आहे तसे. तर त्यांना पाहिल्यावर मला खूप असं हे झालं की म्हणजे रिच किड, एकदम चांगल्या घरातले होते, आहे ते टचवूड, म्हणजे एकदम चांगले फॅमिलीतले रिच किड, पैशावाले लोक. आणि त्यांना पहिलं मला असं वाटलं की बापरे, हे किती छान होते, हे किती हँडसम होते, असं माझ्या डोक्यात का विचार आला असेल तुम्ही समजू शकता पुढचं. आणि इवन काही महिला नातेवाईक असतील, मैत्रिणी असतील, तर त्यांना बघून पण माझ्या डोक्यात असे विचार येते की ही किती छान होती, त्या किती छान होत्या, असं. आणि मला आहे ना, खरं सांगते मी, शपथपूर्वक, एक स्त्री म्हणून मला असंच वाटतं की नुसतं स्त्रियांनीच नाही, इवन पुरुषांनी, स्त्रियांनी, सर्वांनीच आपण आपली काळजी घेतली पाहिजे. मी जसं म्हटलं, एजिंग साईन, वय वाढल्यानंतर सुरकुत्या, स्किन लूज पडणं, केस पांढरे होणं, चेहऱ्यावर डाग, पिंपल, पिगमेंटेशन वगैरे वगैरे हे सगळं होणार आहे. पण जर आपण काळजी घेतली तर आपण त्याला कंट्रोल करू शकतो. जर मला 50मध्ये मी विदाऊट मेकअप काही महिलांना, काही मैत्रिणींना, स्त्रियांना सुंदर वाटू शकते, तर मी माझ्या लाईफची ही अचीवमेंट समजते. खरं सांगते तुम्हाला. कुठेतरी मग आपल्याला वाटतं ना की हो चला, मी काळजी घेतली तर ते कुठेतरी मला त्याचं ऐकायला मिळतं आहे, कॉम्प्लिमेंट मिळत आहे. आता मी एवढं रेग्युलर तुम्हाला दाखवत नाही, आणि तुम्हाला मी सांगितलं आहे बऱ्याचदा की मी काय पार्लरमध्ये जाऊन फेशियल वगैरे करत नाही, ब्लीच, फेशियल कुठले कुठले प्रकार मी करत नाही. पेडिक्युअर करायचा एक मला आहे, ते पण आता इथे येऊन 8 महिन्यात मी 2दाच पेडिक्युअर केलं आहे. 50च्या मानाने मला असं वाटतं की मी स्किन चांगली मेंटेन केली आहे. तर मी काही कुठले खूप महागडे काही क्रीम वापरते किंवा काय, तर तसं बिलकुल नाही. मला अनेकदा मैत्रिणीमधून मधून विचारते की तुझ्या चेहऱ्यावर बऱ्यापैकी पिगमेंटेशन होतं, कसं गेलं. फेस क्लीन करायला मी मामा अर्थचं फेसवॉश वापरते. नंतर डर्माकोचं विटॅमिन सी सिरम, डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर, डॉट अँड कीचं सनस्क्रीन. आणि रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवून मी आता पिलग्रीमचं रेटिनॉल सिरम लावलं आणि अगेन डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर. हेच माझं स्किन केअर रुटीन आहे. त्या व्यतिरिक्त मी कधी तांदळाचं पीठ लावते दह्यामध्ये कालवून, कधी बेसन दुधामध्ये कालवून लावते, कधी मी कॉफी आणि अलोवेरा जेल, किंवा कॉफी आणि विटॅमिन ई कॅप्सूलचं ऑइल. तर असे माझ्या घरातले ज्या गोष्टी आहे त्यातले मी दिवसाआड, आठवड्यातनं 2दा 3दा जेव्हा मला आठवण येईल मी फेस पॅक अप्लाय करत असते. कुठलेही महागडी काही ट्रीटमेंट नाही, कुठलेही महागडी काही क्रीम नाही, की मी मेंटेन केली आहे असं. जसं की मी म्हटलं की ह्या वयात जिने कॉम्प्लिमेंट केला ती बिचारी तर 30च्या आसपास असेल ती लेडीज. त्यानंतर मी परत HDFC बँकेत गेले. तिथे मला माझी भाची भेटली, माझ्या चुलत भावाची मुलगी. बँकेमध्ये जॉब करते ती, छान आहे, दिसायला मस्त आहे. तिचं नाव श्रुती. तिथे मला अजून एक मुलगी भेटली, तेजू, जी की 2013मध्ये मिसेस नाशिक मी जेव्हा केलं होतं तर मिस कॅटेगरीमध्ये तेजू होती. आता ऑफकोर्स तेजूचं लग्न झालेलं आहे. तर तिने मला बघून एकदम हाय मॅम, आम्ही खूप गप्पा वगैरे मारल्या. तर तेजूला मग जेव्हा कळलं, तेजू पण बँकेमध्ये जॉब करते, तर तेजूला जेव्हा कळलं की श्रुतीची मी आत्या लागते, सख्खी चुलत आत्या, तर ती श्रुतीला म्हटली काय गं म्हणे तुझी आत्या एवढी भारी, असं. म्हणजे मला सांगण्याचा भागच तो आहे की आपण जर आपली काळजी घेतली तर आपण नक्कीच चांगलं दिसू. आणि स्त्री म्हटलं की सौंदर्य, बरोबर ना. प्रत्येक स्त्रीला वाटतं की मी सुंदर दिसावं, माझी इतरांनी तारीफ करावी. कॉम्प्लिमेंट कुणाला नाही आवडत? कुणी असं आहे का, नाही बाई मला कोणी छान म्हटलेलं मला आवडत नाही, मला खूप राग येतो, असं कोणी आहे का? नाही. सगळ्यांनाच कॉम्प्लिमेंट आवडतं, सगळ्यांनाच तारीफ केलेली आवडते. तर आपण सुंदर दिसण्यासाठी खूप काही करायची गरज नाही आहे, खूप काही करायची खरंच गरज नाही आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगते. जेवण चांगलं असलं पाहिजे, डाएट म्हणजे हिरवे पालेभाज्या आपल्या, मी तर खूप पालेभाज्याही खात नाही खरं सांगू तर, खूप नाही खाणं होत माझं, पण असल्या पाहिजे. जेवण डाएट चांगलं असलं पाहिजे. पाणी योग्य प्रमाणात पिलं पाहिजे, 2 ते 3 लिटर ॲटलिस्ट. झोप व्यवस्थित घेतली पाहिजे, जे की माझं चुकीचं आहे. 12:30 वाजता मी हे शूट करते, पण मी लेट झोपते पण लेट उठते पण. तर कमीत कमी 7-8 तास तरी आपण झोप घेतली पाहिजे. आणि स्ट्रेस फ्री राहिलं पाहिजे, सगळ्यात मेन.
स्ट्रेस फ्री राहिलं पाहिजे. स्ट्रेस जो असतो ना तो आपल्या ऑल ओव्हर बॉडीवर इम्पॅक्ट करतो. आपल्या हेअरफॉल होतो, आपली स्किन खराब होते, आपली इंटरनल बॉडी, एक्सटर्नल बॉडी सगळंच खराब होतं. त्याच्यामुळे स्ट्रेस फ्री राहायचं. स्ट्रेस घेऊन कुठल्याच प्रॉब्लेमचं सोल्युशन निघत नाही. उलटं आपण पॉझिटिव्ह राहिलो तर सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण काढू शकतो. तर या सगळ्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या ना तर नक्कीच आपण आपल्या वयाच्या कुठल्याही टप्प्यामध्ये छान दिसू असं मला वाटतं. आणि मला जे अनुभव येतात, जे जीवनाच्या माझ्या अनुभवातून मी जे शिकते ते मला तुमच्याशी शेअर करायला आवडतं आणि ते मी शेअर केले. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला का? मी जे काही सांगितलं ते पटलं का? तर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि हो, महत्त्वाची गोष्ट, जी श्री, सॉरी मला त्यांचं नाव माहीत नाही, पण जी श्री हे सगळं बोलली, मी परत कामानिमित्त मला तिथे जायचंच आहे. त्यावेळेस नक्की मी त्यांना व्हिडिओत घेईल, त्या कम्फर्टेबल असल्या तर. आणि इवन दाखवायलाही लावेल की त्यांनी माझा नंबर मी सांगते त्याप्रमाणे खरंच सेव्ह केला आहे की नाही, त्याचं तुम्हाला मी प्रूफ देईल. ओके, बाय बाय, गुड नाईट, सी यू टुमॉरो.